नमस्कार. भारत आणि अमेरिकेमध्ये एक प्रचंड मोठा व्यापार करार झालाय, ज्यात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये. चला तर मग या आकड्यांच्या पलीकडे बघूया आणि समजून घेऊया की या करारामागची खरी गोष्ट नक्की काय आहे. अहो, गेल्या वर्षभरात तर दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून किती वाद सुरू होते नाही का? अमेरिका भारतावर टॅरिफ लावत होती, सगळीकडे तणावाचं वातावरण होतं. मग अचानक असं काय झालं की हे सगळं चित्र पालटलं आणि एवढा मोठा करार प्रत्यक्षात आला? हा प्रश्न महत्वाचा आहे. तर याचं उत्तर आपल्याला फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीत सापडणार नाही. याच्यामागे खूप मोठं भूराजकीय धोरण आहे. ही गोष्ट आहे जगातल्या शक्ती संतुलनाची, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो ना, त्या मोठ्या खेळाची ही एक महत्वाची चाल आहे. या करारामुळे झालंय काय, तर दोन्ही देशांमधला जो काही तणाव होता तो निवळला आहे. जणू काही दाटून आलेले काळे ढग आता दूर झाले आहेत आणि यामुळे पुन्हा एकदा सहकार्याचा एक नवा स्वच्छ मार्ग मोकळा झाला आहे. चला आता या करारामागच्या खऱ्या कारणाकडे वळूया. ही एक मोठी व्यूहरचना आहे आणि याच्या केंद्रस्थानी एक असा देश आहे ज्याच्या वाढत्या ताकदीमुळे हे सगळं घडतंय. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. या सगळ्या घडामोडींमागे एकच महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे चीनची वाढती ताकद. चीनच्या याच वाढत्या प्रभावाला कुठेतरी बॅलन्स करण्यासाठी भारत आणि अमेरिका अधिक जवळ येत आहेत. आणि इथेच ना, दोन्ही देशांची गणितं अगदी मस्त जुळून येतात. अमेरिकेला काय हवंय? त्यांना आशियामध्ये चीनसारख्या एकाच देशाची दादागिरी नकोय. आणि भारताला काय हवंय? तर आशियामध्ये सत्तेची अनेक केंद्र असावीत, जेणेकरून कुणा एकाची मक्तेदारी राहणार नाही. म्हणजे बघा, दोघांची ध्येय थोडी वेगळी असली तरी मार्ग एकच आहे, चीनच्या वाढत्या ताकदीला संतुलित करणं. आणि म्हणूनच हा करार फक्त व्यापारापुरता मर्यादित नाहीये. या करारामुळे संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य वाढणारे, नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणारे आणि संपूर्ण इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी एक संयुक्त रणनीती आखण्याचे दरवाजे उघडले आहेत. ही एक खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक भागीदारी आहे. आतापर्यंत आपण बोललो की हा करार का झाला. आता वळूया कायकडे, म्हणजे या करारामध्ये नेमकं आहे तरी काय. या स्लाइडमध्ये या कराराचं अगदी सार आहे. ही एक स्पष्ट देवाणघेवाण आहे. भारताने अमेरिकेच्या औद्योगिक वस्तूंवरचा कर जवळपास शून्यावर आणलाय आणि रशियन तेलाची खरेदी कमी करण्याचं मान्य केलंय. तर बदल्यात अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील प्रचंड कर कमी केले आहेत आणि भारतासाठी तेलाचे नवे स्रोत जसे की व्हेनेझुएला खुले केले आहेत. आणि या कराराची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज या आकड्यावरून येतो. भारत पुढच्या काही वर्षांत अमेरिकेकडून तब्बल 500 अब्ज डॉलर्स किमतीची खरेदी करणार आहे. हा आकडाच या भागीदारीचं महत्त्व सांगून जातो. मग हा एवढा पैसा जाणार कुठे? तर यातला सगळ्यात मोठा वाटा आहे पेट्रोलियम आणि ऊर्जा क्षेत्रात. त्यानंतर नंबर लागतो तो विमानं आणि संरक्षण साहित्याचा, मग दूरसंचार आणि वैद्यकीय उपकरणं. यावरून हे स्पष्ट दिसतं की दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध किती खोलवर जाणार आहेत. पण मग प्रत्येक मोठ्या कराराचे काही फायदे असतात आणि काही तोटेही असू शकतात, बरोबर? चला आता आपण पाहूया की ह्या कराराचा भारताच्या आत वेगवेगळ्या गटांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. तर या कराराचे काही स्पष्ट विजेते आहेत. सगळ्यात आधी अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ उघडणारे. दुसरीकडे भारतीय ग्राहकांना काही वस्तू स्वस्तात मिळू शकतील आणि भारतातील मोठे आयातदार आणि व्यापारी यांनाही नक्कीच फायदा होईल. पण या करारावरून देशात दोन स्पष्ट मतप्रवाह दिसतायत. सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी शेती आणि दुग्धव्यवसाय पूर्णपणे सुरक्षित ठेवले आहेत, काळजीचं कारण नाही. पण दुसरीकडे विरोधक मात्र म्हणतायत की हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी एक मोठं संकट ठरू शकतो. आता विरोधकांची भीती निराधार नाहीये. जर स्वस्त अमेरिकन मका, सोयाबीन आणि दूध पावडर भारतीय बाजारात आले तर इथल्या किमती कोसळू शकतात. याचा थेट फटका आपल्या लहान शेतकऱ्यांना बसेल आणि सरकारच्या किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP प्रणालीवरही मोठा दबाव येऊ शकतो. ही तीच प्रणाली आहे जी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी एक निश्चित किंमत मिळण्याची हमी देते. आणि हे चित्र अगदी स्पष्ट करतं की भारतीय शेतकरी या स्पर्धेत का मागे पडू शकतात. भारतातला दुग्धव्यवसाय कसा आहे? तो लहान, कौटुंबिक आहे, 2-3 जनावरांवर अवलंबून आहे. तर अमेरिकेत काय आहे? तिथे मोठे औद्योगिक फार्म्स आहेत, ज्यांना सरकारकडून मोठ्यांच्या मोठं अनुदान मिळतं. या दोन भिन्न संरचनांमध्ये थेट स्पर्धा होणं भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच कठीण आहे. चला आता पुन्हा एकदा मोठ्या चित्राकडे पाहूया.
या वैयक्तिक फायद्या तोट्याच्या पलीकडे जाऊन या कराराचा जगाच्या भविष्यातील राजकारणावर आणि शक्ती संतुलनावर काय परिणाम होईल? ह्या स्लाइडवरून या नात्यातला बदल अगदी स्पष्ट दिसतो. काही काळापूर्वी जिथे फक्त तणाव आणि वाद होते, तिथे आज एक मजबूत आर्थिक आणि सामरिक भागीदारी उभी राहिली आहे. आणि भविष्यात हे दोन्ही देश मिळून इंडो पॅसिफिक क्षेत्राचं भवितव्य ठरवणारे आहेत हे निश्चित. थोडक्यात सांगायचं तर भारत आणि अमेरिकेची ही मैत्री केवळ 2 देशांपुरती मर्यादित नाहीये. 21व्या शतकातील जगाची दिशा ठरवणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या भागीदारांपैकीच ही एक ठरू शकते. आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो. 2 देशांमधला हा आर्थिक करार ज्यात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल आहे, तो खरंच एका नव्या जागतिक समीकरणाची आणि एका नव्या भूराजकीय भविष्याची गुरुकिल्ली ठरू शकतो का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.